आरती करण्याचं महत्त्व जाणून घ्या व का करावी आरती. सर्व घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ आरती देवाची केली जाते. आपल्या हिंदू धर्मात गणपतीची आरती, शंकराची आरती, देवीची आरती विधिवत सर्व मंदिरामध्ये घरात आरती होत असते. आरती करताना दिवा का लावला जातो? हिंदू धर्मामध्ये किंचितच सकाळ संध्याकाळ देवी देवतांची आरती केली जाते. आरती करण्याची योग्य पद्धत कोणती आहे व आरती करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? आरतीचा अर्थ तर बघा, आरती हा शब्द संस्कृत शब्दापासून बनलेला आहे. याचा अर्थ दुर्दैवी आपत्ती, अपेक्षा व दुःख, त्रास दूर करणे. आरती म्हणजे आराधना करणे, देवीची उपासना देखील करणे असा अर्थ होतो. आरतीचे पहिले कारण म्हणजे आरतीमध्ये देवतांची समृद्ध मूर्ती व प्रतिमेभोवती आपण दीपक ज्योत वारंवार फिरत असतो, जेणेकरून आपल्या भक्तांना आरतीच्या प्रकारे देवतांच्या चमकणाऱ्या अलंकाराचे व अवयवाचे प्रत्यक्ष दर्शन होत असते. देवांच्या प्रतिमेची प्रशंसा करून स्वतःला सकारात्मकतेने भरून टाकत असते. म्हणून देवाची आरती व उपासना करणे असे सुद्धा म्हटले जाते, कारण त्यामध्ये देवीची प्रतिमा दिव्याच्या ज्योतीमध्ये विशेष प्रकाशात असते. तर बघा, दुसरी आरतीचे कारण काय आहे? आरती करताना आणखी एक कारण म्हणजे कोणती साधक असतात आपल्या दिव्यांच्या ज्योतीने आपल्या आराधनेतून दुर्दैवाचा नाश करत असतात. ते दिवस तेजाचे प्रतीक म्हटले जाते. दिवा लावल्याने पवित्र चैतन्य व सकारात्मकता घरात येत असते. अंधार कितीही गडद असला तरी एक पंथी आपल्या अंधाराशी 2 हात करण्याची शक्ती देत असते. त्यामुळे दिवा लावणे हेच असते. आशेचे लक्षण देवाच्या रूपाने सौंदर्य अतुल्य आहे. जो भक्त देवाकडे पाहतो तेव्हा त्याचीही मनोकामना पूर्ण होत असते. आरतीच्या दिव्याच्या ज्योतीने परमेश्वर सर्व संकट जीवनातील दूर करत असतो. आरती का करावी जाणून घ्या त्यांचे फायदे. बघा, देवीची आरती झाल्यानंतर जेव्हा भाविक आपल्या दोन्ही हाताने आरती करत असतात, त्यातही 2 भाव असतात. एक म्हणजे त्या दिव्याच्या दृष्टीने आपल्या आरती देवाच्या प्रतिमेचे इतके सुंदर दर्शन दिले आहे व त्यांना नतमस्तक होऊन आशीर्वाद मनुष्य घेत असतो. दुसरं म्हणजे दिव्याच्या आधारे देवांच्या प्रतिमेतून त्यांची तेजस्विता बाहेर पडत असते. त्यातून आपल्याला आपल्या जीवनातील जो काळोख पडलेला आहे आपल्या जीवनामध्ये तो कमी करण्यासाठी व दूर होण्यास मदत होत असते व आपल्या अंगामध्ये एक सकारात्मकता भावना तयार होत असते. आरती म्हणजे पंचमहाभूताचा समावेश देखील असतो. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतापासून जग निर्माण झालेलं आहे. त्यामुळे या 5 गोष्टीचाही आरतीमध्ये समावेश असतो. कापुराचा सुगंध म्हणजे पृथ्वी, पाण्याचा गोड प्रवाह म्हणजे तूप, अग्नी म्हणजे दिव्याची ज्योत, वायूमुळे होणारी ज्योतीची हालचाल घंटा, शंख, मृदुंग इत्यादी आवाज आकाश दर्शवत असतो. अशा प्रकारे जगाच्या कानाकोपऱ्यातून परमेश्वराची आरती होते. आरती करण्याची पद्धत: एका ताटात स्वस्तिक चिन्ह बनवावे व फूल आणि अक्षता त्याच्या आसनावर दिव्यामध्ये तूप आणि कापुराची वात ठेवून ती पेटवत असतात. आपल्या आनंदासाठी प्रार्थना करत असतात. मी रत्नाच्या दिव्यात कापूर आणि तुपात बुडवलेली वात पेटवली आहे, जो माझ्या आयुष्यातील सर्व अंधकार दूर करतो. त्यानंतर त्याच ठिकाणी उभे राहून देवाची आरती करत असतो. भगवंताची आरती करताना पायावर 4 वेळा, नाभीवर 2दा, चेहऱ्यावर 1दा आणि सर्व अवयवावर 7 वेळा फिरवायचा नियम आहे. यानंतर एका शंखामध्ये पाणी घेऊन ते भगवंताभोवती फिरवणे, नंतर स्वतःवर आणि सभोवती पाणी शिंपडावे, मग मनापासून देवीला साष्टांग नमस्कार करावा. या प्रकारे नियम जाणून घ्यावेत. देवाची आरती करण्याचा नियम सुद्धा आहे. घरातील एकच ज्योत लावून आरती करावी, तर मंदिरामध्ये 5, 7, 11, 21 व 31 ज्योत लावून आरती केली पाहिजे. भगवंताची शुद्ध तुपात बुडवलेल्या वातीने आरती करावी. पूजा छोटी असो वा मोठी, आरतीशिवाय ती अपूर्ण मानली जाते. आरती करणे हाच पाळण्याचे नियम आणि महत्त्व जाणून घ्या. ज्याप्रमाणे आरतीच्या दिव्याची वात वरच्या दिशेला असते, त्याचप्रमाणे आरती पाहणे, करणे व घेण्याने मानवाला आध्यात्मिक उच्चता प्राप्त होत असते. जो नित्यनेमाने भगवान विष्णूची आरती करत असतो, बघत असतो, तो 7 जन्म ब्राह्मण कुळात जन्म घेत असतो आणि शेवटी त्याला मोक्ष प्राप्त होत असतो. कपूर आणि भगवंताची आरती केल्याने अश्वमेघ यज्ञाचे फळ सुद्धा प्राप्त होत असते. मनुष्याच्या संपूर्ण कुलाचा उद्धार सुद्धा होत असतो. तुपाच्या वातीने देवाची आरती करणारा मनुष्य दीर्घकाळ स्वर्गाची प्राप्ती करत असतो. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.